Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel. Today we are going to learn the twins poem meaning in Marathi as well as we are going to learn its poetic devices. You all know that in your exam paper it is necessary to write poetic appreciation, and for that poetic appreciation you should know about poetic devices, right? And you should know the meaning of the poem also. So let's start to learn this poem. Before we start our study, my name is Sapna teacher and I am from Talegaon Daphade. So मी तळेगाव दाभाडेतनं आहे and please tell me where you are learning this video. तुम्ही कुठून हा व्हिडिओ शिकताय? So students, let's start to learn this poem. तर ह्या कवितेची पहिली ओळ आहे, in form and feature, face and limb. म्हणजे माझ्या कोणाबद्दल तरी त्याच्या चेहऱ्याचा आकार, चेहरा, लिंब म्हणजे हातपाय, त्याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. तर इथे या ओळीमध्ये आपल्याला दिसतं की एफ 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 हे 3 वेळा आलेला आहे इथे अल्फाबेट. त्यामुळे इथे पोएटिक डिव्हाइस येतं ॲलिट्रेशन, हे डिव्हाइस या ओळीमध्ये वापरलेलं आहे. आणि सेकंड लाईनवर आपण जातो, म्हणजे या वाक्याचा अर्थ असा होतो की माझी शरीररचना, चेहऱ्याची वैशिष्ट्य आणि अख्खं अंग हे कसं आहे. सेकंड लाईन बघूया. आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. मी कसा वाढलोय? माझ्या भावासारखा वाढलोय. म्हणजे माझा चेहरा, माझे हातपाय, माझी एकूणच शरीर वैशिष्ट्य हे सगळी माझ्या भावासारखी आहेत. ग्रीव म्हणजे विकसित झालेलो आहोत किंवा माझ्या भावासारखाच मी इथे वाढलोय. तर पहिल्या 2 ओळीतच तुम्हाला एस्टॅब्लिश झालंय की ट्विन्स हे दोघं भावंड आहेत आणि हे एकमेकांसारखे अगदी दिसतात. कारण काही ट्विन्स कसे असतात की ते असतात जुळे पण एकमेकांसारखे इतके दिसत नाही. पण काही ट्विन्सला तुम्ही ओळखूच शकत नाही. तुमच्या गावात आहे का किंवा तुमच्या नातेवाईकात कुणी इतके आयडेंटिकल ट्विन्स आहेत का? सो आपण थर्ड लाईन बघतोय. द फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हेम. द फोक्स म्हणजे काय? फोक्सचा अर्थ आहे पीपल. पीपल म्हणजे लोक. टेकिंग मी फॉर हिम म्हणजे मला त्याच्या जागी समजायचे. म्हणजे मी असेल तर त्यांना वाटायचं तो आहे, भाऊ आहे माझा आणि त्याला मी समजायचे. सो लोक माझ्या भावाच्या जागी त्याला समजत. आपण नेक्स्ट लाईन बघतोय. अँड ईच फॉर वन अनादर. ईच फॉर वन अनादर म्हणजे की आम्हा दोघांना पाहून लोक नेहमी गोंधळात जायचे की नेमका मी कोण आहे आणि तो कोण आहे. सो फिफ्थ लाईन बघतोय. इट पझल्ड ऑल आर कीथ अँड किन. आता इथे पझल्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कन्फ्युज्ड होणं या अर्थाने आहे. पझल म्हणजे कोडं, पण ते कोडं या अर्थाने घेतलेलं नाहीये, तर गोंधळात जाणं या अर्थाने घेतलंय. आणि कीथ आणि किन म्हणजे रिलेटिव्स किंवा फ्रेंड अँड रिलेटिव्स ही टर्म वापरायची होती, म्हणून इथे कीथ आणि किन हा वापरले आहेत शब्द की आमचे सर्व नातेवाईक आणि मित्र गोंधळात जायचे. इट रीच्ड अ फिअरफुल पिच. फिअरफुल म्हणजे काय की खूप तीव्र अशा प्रकारचं, पिच म्हणजे पातळी गाठली होती. ही गोंधळाची स्थिती इतकी वाढली होती आणि ती थोडी भयानकच झाली होती कारण दोघांमधला फरक समजणं अगदी अवघड होऊन बसलं होतं. आता इथे फिअरफुल पिच यासाठी आपण पोएटिक डिव्हाइस मेटाफर येतं. नेक्स्ट लाईन आहे, 7वी लाईन आहे. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आमच्या दोघांपैकी एक जुळा होता. आता खरं तर हे हास्यास्पद आहे कारण एक सोडून दुसरा जुळा असू शकत नाही, दोघं जुळे असतात म्हणून ते जुळे असतात. तर इथे त्याने कवीने म्हटलेलं आहे की त्याला ऍक्च्युअली कवीला काय करायचंय, आयरॉनिकली त्यांनी वापरले शब्द की तो जुळा आहे म्हणून या अर्थानं. आणि 8 लाईन आहे. येट नॉट अ सोल न्यू विच. नॉट अ सोल म्हणजे कोणालाही नाही, विच म्हणजे कोणता. कोणालाही कळत नव्हतं की कोण कोण होतं. म्हणजे पहिला जो स्टांजा आहे, इथे 4 स्टांजा आहेत. 4 स्टांजा म्हणजे काय, कडवे. पहिल्या स्टांजामध्ये काय एस्टॅब्लिश झालेलं आहे की दोघं खूप सारखे दिसत आहेत, कोणाला कोणाचं काहीही कळत नाहीये आणि इतर लोक, नातेवाईक, मित्र सगळे गोंधळात गेलेले. आणि पहिल्या स्टांजामध्ये पोएटिक डिव्हाइस आलेला आहे ॲलिट्रेशन, कारण एफ एफचं रिपिटेशन झालेलं आहे. आणि दुसरं मेटाफर वापरलंय. एवढं लक्षात आलंय तुमच्या. आता आपण इथे पुढचे जो स्टांजा आहे त्या स्टांजाकडे वळूयात. वन डे टू मेक द मॅटर वर्स. म्हणजे मेक द मॅटर वर्स म्हणजे काय, परिस्थिती आणखीन गुंतागुंतीची झालेली आहे. आणि वर्स म्हणजे काय की खूप भयानक. एक दिवस ही परिस्थिती आणखीनच विचित्र झालेली आहे. तर पुढच्या वेळी ते बिफोर आर नेम्स वेअर फिक्स्ड. म्हणजे आमची नावं ठरायच्या आधी सुद्धा. आता तुम्हाला माहिती की बाळ झालं की पहिलं त्याचं नाव ठरवणं हे महत्वाचं काम असतं. तर थर्ड लाईनमध्ये म्हटलं की ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स. आता बाळ जन्माला येतं, मग त्याला धुतलं जातं. तर मग ज्यावेळी ती नर्स होती ती आम्हाला धुत होती, तर त्यावेळेस काय झालं, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड.
जन्माला आलं बाळ हे एक ठेवलं, 1 नंबरला आलं, हे 2 नंबरला आलं. पण जेव्हा तिनं धुतलं तेव्हा कळायचं ना की 1 नंबर कोणता आहे आणि 2 नंबर कोणता आहे, या अर्थाने त्याला म्हणायचंय. त्यामुळे सगळंच पूर्णपणे एकमेकांशी गोंधळलेलं होतं. सेकंड स्टॅन्झा लाईन नंबर 5. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री. फेट्स डिक्री म्हणजे काय? नशिबाचा निर्णय. डिक्री हा अर्थ कोर्टामध्ये वगैरे डायव्होर्स डिक्री, डिक्री असा वापरला जातो की हुकूम किंवा आदेश या अर्थानं. मग तुम्हीच बघा ना की नशिबाच्या निर्णयामुळे किंवा मग इथे त्या नर्सच्या निर्णयामुळे कशामुळे नेमकं झालेलं आहे. सो इथे कवीला सांगायचंय की आमचा जो गोंधळ सुरू झाला तो सगळ्यात पहिला त्या नर्सपासून सुरुवात झालेला आहे. मग आता हा नशिबाचा गोंधळ आहे का त्या नर्सचा गोंधळ आहे. 6th लाईन. और रादर नर्स विम. और नर्स विम म्हणजे अचानक आलेली कल्पना किंवा मनमन. तिला वाटलं ना, घेतलं तिनं धुतलं आणि तिनं विचार नाही केला की ओके हा पहिलं बाळ आहे मग याला धुतलं बाजूला ठेवा मग दुसरं, असं नाही केलंय तिने. सो इथे आपल्याला कॉन्ट्रास्ट किंवा आयरनी बघायला मिळते की डेस्टिनी किंवा रँडमनेस, डेस्टिनी म्हणायचं का नर्सचा डिसिजन म्हणायचा, त्या कोणत्या गोष्टीमुळे गोंधळ निर्माण झालाय तिथं आयरनी दाखवलेली थोडीशी. सो सेकंड स्टॅन्झा लाईन नंबर 7. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी. आता ख्रिश्चन मी म्हणजे काय? तर हे नाव ठेवणं, बारसं करणं, ज्या प्रकार आपल्याकडे असतो तसाच प्रकार ख्रिश्चन धर्मियांमध्ये पण असतो आणि त्याला ख्रिश्चन मी म्हणतात. तर माझ्या भावाचं नाव माझ्यावर ठेवण्यात आलं, म्हणजे जे माझं नाव ठेवायचं होतं त्याच्याऐवजी माझ्या भावाचं ठेवण्यात आलं. इथे पॅराडॉक्स बघायला मिळतो पोएटिक डिव्हाइस की 2 people आर बीइंग नेम्ड इनकरेक्टली बट नो वन कॅन टेल हू इज इट. लाईन नंबर 8 आहे. अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. आय गॉट ख्रिश्चन हिम म्हणजे त्याचे नाव माझ्या नावावर ठेवलं, माझं नाव त्याच्या नावावर ठेवलं. आता इथे आपल्याला ह्युमर पण दिसतो की एक हास्यास्पद पण वाटतं ना, आयरणी विरोधाभास पण दिसतो. सो इथे कॉमिक सिच्युएशन पण आहे, त्याचसोबत गोंधळ पण निर्माण झालेला आहे. आता तुम्ही थर्ड स्टॅन्झाकडे वळताय. थर्ड स्टॅन्झा फर्स्ट लाईन. दिस फॅटल लाईकनेस इवन डॉज्ड. डॉज्ड म्हणजे काय? मागे लागणे किंवा सतत त्रास देणं या अर्थाने आहे. फॅटल म्हणजे घातक किंवा त्रासदायक. लाईकनेस म्हणजे साम्य आणि डॉज्ड म्हणजे मागे लागणे, त्रासदायक. तर इथे सुद्धा तुम्हाला परत एकदा या ओळीमध्ये एक लक्षात येईल गोष्ट की इथे पण थोडंसं पर्सॉनिफिकेशन आलं वाटतं की लाईक डॉज्ड, की सिमिलॅरिटी एंट्री दॅट फॉलोज हिम. म्हणजे सारखं सातत्याने त्याचा पाठलाग त्या सेम गोष्टी घडत चाललेल्या आहेत, गोंधळाची परिस्थिती निर्माण होत गेली आहे. सो थर्ड स्टॅन्झा लाईन नंबर 2. माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल म्हणजे काय? की शाळेत पहिलं पाऊल टाकलेलं आहे, शाळेत तो गेलेला आहे. आतापर्यंत घरात काय परिस्थिती होती ती आपण पाहिली, आता शाळेत गेल्यावरती काय परिस्थिती उद्भवती ती आपण पाहतोय. शाळेत असताना माझ्या प्रत्येक पावलामागे ती गोष्ट लागलेली असायची, गोंधळाची परिस्थिती लोकांची. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. फ्लॉग्ड म्हणजे फटके किंवा शिक्षा, म्हणजे तो काहीतरी उद्योग करायचा आणि त्याचा मार नेहमी मला खावा लागायचा या अर्थाने म्हटलंय. आणि मला नेहमी शिक्षा व्हायची माझी चूक नसताना सुद्धा. आता इथे सुद्धा आयरनी हे पोएटिक डिव्हाइस वापरलेलं आहे. बिकॉज ही गेट्स पनिश्ड फॉर मिस्टेक्स डन बाय हिज ब्रदर, नॉट हिम, किंवा मेड बाय हिज ब्रदर्स. आता थर्ड स्टॅन्झा लाईन नंबर 4. फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल. टर्न्ड आउट म्हणजे निघाला किंवा फूल म्हणजे तुम्हाला माहिती आहे मूर्ख. तर इथे पण कॉन्ट्रास्ट आपल्याला दिसून येतो की कारण जॉन मूर्ख निघाला, कारण त्याच्या चुकीची शिक्षा मला भोगायला लागत होती. लाईन नंबर 5. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली. पुट दिस क्वेश्चन म्हणजे काही अर्थच नव्हता ना त्याला, फ्रुटलेसली, तर तो निष्फळ प्रश्न होता. आणि फ्रुटलेसली म्हणजे निष्फळपणे की मी लोकांना प्रश्न विचारला पण कुणीच माझी मदत नाही केली आहे, की हे सारखं असं होतं. कारण लोकांनाच कळत नव्हतं की कोण आहे, कोण खरं त्रास देते, ते समजत नसल्यामुळे त्यांची काही चूक नव्हती. सो इथे पण परत आपण बघतो लाईन नंबर 6. टू एव्हरीवन आय न्यू. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण, न्यू म्हणजे ओळखणे, नोचा भूतकाळ आहे. हा मी ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न विचारला. नेक्स्ट लाईन. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. फार हा प्रश्न कसा आहे माहिती का, की तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय केलं असतं. वास्तविक कवीनं हा प्रश्न त्या वाचकांना विचारलाय जे कवितेचं वाचन करतात. पण खरं कवीला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे का, तर नाही. पण कवीला वाटतं की ह्या प्रश्नामुळे तुम्ही खोलवर विचार करावा की खरंच जर माझ्या बाबतीत ही परिस्थिती झाली असती, म्हणजे माझ्या नाही, तुमच्या प्रत्येकाच्या बाबतीत, की तुम्हाला एखादा जुळा भाऊ असता, बहीण असती आणि मग तुमच्याही बाबतीत सेम असं घडत गेलं असतं, तर तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय केलं असतं याचा विचार तुम्ही त्याच्या जागी जाऊन करावा. हे करण्यासाठी कवीने तुम्हाला खास इथे प्रश्न विचारलेला आहे.
तर इथे आपल्याला यू वेअर यू दिसतं. मग तुम्ही म्हणाल की टीचर वाय वाय आलेला आहे, मग आता हे ॲलिट्रेशन आहे का? तर मित्रांनो, इथे शब्द अख्खा रिपीट झालेला आहे. यू वेअर यू, यू दोनदा आलाय ना, म्हणून हे रिपीटेशन आहे, ॲलिट्रेशन नाही. जेव्हा शब्द रिपीट होतो ना, एखादं वाक्य शब्द रिपीट होतो तेव्हा ते रिपीटेशन, आणि एखादं अल्फाबेट रिपीट होतो तेव्हा ते ॲलिट्रेशन. आले लक्षात? आता आपण पुढच्या ओळीकडे जाऊयात, जो की लास्ट स्टांजा आहे या कवितेचा. आर क्लोज रिसेम्बलन्स टर्न द टाईड. रिसेम्बलन्सचा अर्थ आहे सिमिलॅरिटी, म्हणजे साम्य. टर्न द टाईड म्हणजे परिस्थिती उलटली किंवा चेंज द सिच्युएशन या अर्थानं आहे. आता इथे आमच्या एकसारख्या दिसण्यामुळे काय झालेलं आहे, आयुष्यात मोठा बदल झालेला आहे. आता इथे टर्न द टाईड हा हे इडियम आहे, वाक्प्रचार आहे. सो लाईन 2 बघतोय. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. डोमेस्टिक लाईफ म्हणजे काय? कौटुंबिक आयुष्य, घरगुती आयुष्य या अर्थाने. म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याचा प्रवाह बदललेला आहे. लाईन 3 आहे. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड. इंटेंडेड ब्राईड म्हणजे काय? की होणारी बायको, त्याला इंटेंडेड ब्राईड म्हटलंय. काही कारणानं होणारी पत्नी, तिचं काय झालंय बघा, बिकेम माय ब्रदर्स वाईफ. कारण घरच्यांनाही नाही कळालं, कोणालाच नाही कळालं, त्या बायकोला पण नाही कळालंय की आपण ज्याच्यावर लग्न करतोय तो मी आहे का माझा भाऊ आहे. सो माझी होणारी पत्नी माझ्या भावाची बायको बनली आहे. किती ऐकताना एका वेळेस हसू पण येतं आणि एका वेळेस आपल्याला वाईट पण वाटतं. इनफॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम, इयर आफ्टर इयर द सेम हे सांगण्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष तीच परिस्थिती राहिलेली आहे. पुन्हा एकदा इयर आफ्टर इयर मध्ये रिपिटेशन आलेलं आहे पोएटिक डिव्हाइस. ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. आणि मग काय झालेलं आहे, हास्यास्पद चुका सुरू होत्या. हास्यास्पद चुका या अर्थाने म्हटलंय कारण इथे आपल्याला हसू येतं ना, की अरे काय हे वेडेपणा आहे, कसं कळत नाही यांना. आता हा थोडासा सरकॅस्टिक टोन आहे. सरकॅस्टिक टोन म्हणजे कसा, कुत्सित या अर्थानं नाही येतो, पण टोमणा पण नाही येतो, पण एक अशी गोष्ट ना की मांडल्यामुळे आपल्याला मनाला बोचणी पण लागते ना, आपल्याला कळतं पण. आता इथे पुढे आपण बघतोय शेवट. ॲब्सर्ड मिस्टेक वेंट ऑन. 6th लाईन आहे. ॲब्सर्ड मिस्टेक वेंट ऑन म्हणजे हास्यास्पद चुका सुरूच होत्या. ॲब्सर्ड म्हणजे मूर्खपणासारख्या किंवा हास्यास्पद. आणि लाईन शेवटची 7 आणि 8 बघा. अँड वेन आय डाईड द नेबर्स केम. मी जेव्हा मेलो तेव्हा माझे नातेवाईक शेजारी आले. अँड बरीड अनादर जॉन. आणि मला पुरण्याऐवजी, गाडण्याऐवजी त्यांनी माझ्या भावाला गाडलंय. आता इथे तर तुम्हाला आयरनी, ह्युमर, सटायर हे सगळे पोएटिक डिव्हाइस या वर्ड दिसतील. आता इथे ही कविता कशी करते की जे घडतंय त्याला ब्लाइंड ॲक्सेप्टन्स केलेलं आहे. आणि त्याचसोबत या कवितेमध्ये आपल्याला दिसतं की एक समाजामध्ये जे चाललेलं आहे किंवा त्याच्या आयुष्यात जे चाललंय त्याच्यासाठी एक उपरोधिक टीका, बोचरी उपरोधिक टीका या अर्थाने ह्या कवितेमध्ये घेतलंय. सो ही कविता कशी आहे की खूप छान आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप वेगळ्या पोएटिक डिव्हाइसेस वापरलेत, वेगळ्या गोष्टी सांगून त्या जो ट्विन आहे त्याची जी अख्ख्या आयुष्यभर जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास आपल्याला या कवितेमध्ये बघायला मिळतो. आणि या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यात काय काय फेस केलंय ते आपल्या सगळं अभ्यासाला मिळतंय. सो हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण मला त्याने प्रेरणा मिळते. आणि तुमच्या कमेंट्स मला सांगा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला का, किंवा तुम्हाला कुठल्या दुसऱ्या धड्याचा अभ्यास करायचा असेल तरी मला कमेंट करून सांगू शकता. मी तुमची नक्की मदत करेन. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.